नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज बघा आपण रविवारची सुट्टी आहे. तर आजच्या रविवारची सुट्टी म्हणजे लहान मुलांना जर कसं होतं की नोकरीमुळं बऱ्याच बघा पालकांना बाहेर मुलांना नेता येत नाही. तर आज रविवारचा दिवस आहे. आज आमच्या शिवच्या पप्पांना सुट्टी आहे. त्यामुळे आम्ही आज शिवापूरच्या त्रिमूर्ती मंदिरात निघालेलो आहे. तर चला आता आपण जाऊया त्रिमूर्ती मंदिरात. बाय. तर इथं बघा आपण पुणे सातारा रोडवरील शिव मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, मुलांना फिरायला घेऊन जाण्याचा दिवस आहे. तर आम्ही इथं मुलाबरोबर आज माझ्या पहिल्यांदाच हे त्रिमंदिर पाहण्यासाठी आलेले. तर समोर जे दिसतंय ते हे छान असं भव्य त्रिमंदिर आहे. तर पुणे सातारा रोडवर वर्वे गावाच्या टेकडीवर वसलेलं हे त्रिमंदिर अगदी पांढरं शुभ्र लांबूनच आपलं मन वेधून घेतंय. तर त्रिमंदिरासमोर मी आता इथं उतरलेली आहे. समोरच पार्किंगची सोय केलेली आहे बघा. पार्किंगला गाडी लावून आम्ही हळूहळू निघालेलो आहे. तर बाजूला साईडला इथं काही काही बघा स्टॉल लावलेले आहेत. जर आपल्याला काही खाऊ वाटलं तर छान असे 4-5 स्टॉल आहेत. त्यानंतर बघा इथं फळवाले, भाजीवाले बरंच काही इथं बसलेलं आहे. तर जवळजवळ मी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेले. तर इथं बघू शकता भव्य असं हे कोरीव काम केलेलं प्रवेशद्वार आता आपल्याला इथं पाहायला मिळते. प्रवेशद्वारातनं मी आत प्रवेश केलेला आहे. शिव माझ्या बरोबरच आहे. तर शिव आता हे सर्व बघून खूप खुश झालेला आहे. तर बाजूला बघा पाण्याची सोय, इलेक्ट्रॉनिक गाडीची पण सोय. जर एखादा वृद्ध असेल तर त्याचे पाय दुखत असेल तर ह्या गाडीमध्ये बसून तुम्ही सर्व मंदिराचे छान असं दर्शन घेऊ शकता. त्यानंतर बघा आता हळूहळू आपण ह्या पायऱ्या चढून वर जाऊया. तर पायऱ्या चढताना बघा शिव पण माझ्या सोबत आहे. आता मी एक टप्पा चढून वरती आलेली आहे. त्यानंतर थोडस बघा पाय दुखायला लागल्यामुळे मी इथं बेंचवर बसलेली आहे. बेंचवर बसले तर समोर मस्त हायवेवरनं वेगाने चालणाऱ्या गाड्या अगदी आपलं मन वेधून घेत आहेत. आणि समोर दिसणारं हे संगमरवरी दगडामध्ये बांधलेलं त्रिमंदिर. बाजूला असणारा बाग बगीचा, फुलं, खूप सुंदर असा हा परिसर आहे. त्यानंतर आता दुसऱ्या पायऱ्या चढून मी इथं वरती जाणार आहे. एक टप्पा माझा आता चढून झालेला आहे. दुसरा टप्पा आपण आता इथं वर चढून चाललोय. दुसरा टप्पा चढल्यानंतर मंदिरामध्ये आपण प्रवेश करतो. तर शिव तर काही दमलेला नाहीये, बरोबर माझ्या बरोबरीने बघा पायऱ्या चढतोय. तर पायऱ्या चढत चढत आल्यानंतर आपल्याला मंदिर दिसू लागतं. रविवार असल्यामुळे बरीच अशी गर्दी, लहान मुलं खेळण्यासाठी आलेली आहेत.
तर इथं बघू शकता छान असा समोर सूर्यास्त दिसतोय. दिसणारा सूर्य आपल्याला मन वेधून घेत आहे. समोर धावत्या गाड्या, असा हा छान सुंदर परिसर. अगदी माझं इथं आल्यावर मन एकदम आनंदी झालेलं आहे. आता मंदिरामध्ये बघा आपण इथं प्रवेश करतोय. तर मंदिराचा प्रवेशद्वार आपण पार करून आत चाललेलो आहे. छान असे मोठे मोठे खांब, त्याच्यावरचं नक्षीकाम आपलं लक्ष वेधून घेत आहेत. तर इथं बघा परमपूज्य दादा भगवान यांच्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आलेले आहे, जे की सर्व धर्माचा आदर समान दृष्टीने केला जावा यासाठी ह्या मंदिरात एक व्यासपीठ निर्माण केलेले आहे. या मंदिरामध्ये जैन, विष्णू आणि शिव यांचं एकत्रित अशी स्थापना झालेली आहे. तर इथं बघा सिमंदर स्वामी समोर दिसता. इथे उंच भव्य अशी मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. त्यांचंही दर्शन करून मी बाहेर पडलेली आता. शिवनी पण आमच्या इथे छान असं सर्व देवदेवतांचं दर्शन घेतलेलं आहे. तर साईडला बघताल तर भरपूर असं देवदेवतांचे मस्त अशा छान लक्ष वेधून घेणाऱ्या मूर्त्या आहेत. त्यानंतर बघा इथं छान असे हे नंदी महाराज बसलेले आहेत. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन बघा इथं साईडला इथं हनुमानाची मूर्ती आहे. गणपतीची छान अशी ही मूर्ती आहे. ह्याचंही आपण दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आतमध्ये गेल्यावर बघा ही भव्य असं शिवलिंग आहे. समोर बघा पार्वती मातेची मूर्ती आहे. ह्याचंही दर्शन आपण घेतले. त्यानंतर मी इथं बाहेर पडलेली आता. बाहेर पडल्यानंतर आता साईडला आपण कोणते देव आहेत ते पाहूया. तर साईडला गेल्यानंतर बघा इथं छान अशी ही विष्णूची पण मूर्ती आहे. त्यांच्या सोबत दोन देवतांचे आपले मस्त छान अशा ह्या मूर्ती आहेत. बाहेरच्या साईडला पण बघा इथं तुळजाभवानीची छान अशी मूर्ती आहे. सर्वात जास्त मला इथं तुळजाभवानीची मूर्ती खूप आवडलेली आहे. अगदी तिची छान कलर मध्ये असलेली साडी नेसवलेली पाहून माझं मन एकदम भावुक झालं. मूर्तीचं दर्शन घेऊन लगेचच बाहेर पडायला लागले. तर कडेला बघा इथं एक वाचनालय आहे. वाचनालय थोडा वेळ आम्ही पाहिलं आणि बाहेर पडलो. समोर आल्यानंतर थोडस म्हटलं इथं बसावं. समोर दिसणारा सूर्यास्त अगदी मन अगदी आपलं वेधून घेतोय. तर इथं बघू शकता. ह्या मंदिरातला असा परिसर पाहून मनाला खूप शांतता लाभते. त्यानंतर पायऱ्या उतरून आम्ही आता खाली चाललेलो आहे. आता शिव आमचा फार दमलेला आहे. हळूहळू अशा मी पण दमलेली आहे, कारण बऱ्याच पायऱ्या इथं चढावं लागतात. त्यानंतर बाहेर आल्यानंतर शिवचे थोडे आम्ही फोटो काढले. आता मंदिराचा परिसर आपण पाहून झालेला आहे. तर इथं बघा मंदिरामध्ये 2 टाइम जेवणाची पण छान सोय आहे. त्या बाजूला काही मी गेलेली नाहीये, पण जेवणाची सोय आहे हे मात्र नक्की आहे. अगदी सकाळ संध्याकाळी इथं छान असं भोजन मिळतं. आता बघा इकडं जिथं लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू आहेत तिथं आपण आलेलो आहे. तर भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. घसरगुंडी आहे, झोके आहेत, चक्र आहे, बरंच काय काय. पण इथं शिवला आमच्या फक्त घसरगुंडी खेळायला आवडते, कारण तो बाकीचे खेळ खेळायला अजून खूप घाबरतो. तर ह्याला भरपूर अशी बराच वेळ अर्धा तास घसरगुंडी खेळून दिली. भरपूर मुलं होती त्या दिवशी, कारण रविवार होता. तर इथं बघू शकता तुम्ही लहान लहान मुलांना खूप मज्जा येते. असा हिरवागार परिसर, त्यात लहान मुलं, खेळण्याच्या वस्तू, बाजूनी वाहणाऱ्या भरधाव गाड्या, समोर दिसणारं हे छान पांढरं शुभ्र त्रिमंदिर. पूर्ण मंदिर हे संगमरवरी दगडामध्ये बांधलेले आहे.
ह्या सगळ्या गोष्टी खूप मनाला भावणाऱ्या आहेत. आता सगळं आपण इथं दर्शन घेतलं. आता शिव आमची इथं मोठी घसरगुंडी खेळण्यासाठी आलेला आहे. तर इथं बघा तुम्ही, पटपट पटपट पायऱ्या सोडून शिव आता घसरगुंडी खेळतोय. आता बराच वेळ झाला शिवची घसरगुंडी खेळून झालेली नाहीये अजून. आता खेळायचं संपलेलं आहे. आता आम्ही शिवला घेऊन बाहेर पडतोय. तर मंदिराच्या पायऱ्या उतरून आम्ही हळूहळू आता खाली चाललेलो आहे. संध्याकाळचे बघा जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत. वातावरण खूप छान आहे, हिरवागार परिसर. बाजूला बघा ही छान छान फुलं. आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जाते. तर रविवारची सुट्टी असेल तर तुम्ही नक्की ह्या मंदिराला भेट द्या. आता शिवला आमच्या इथं ऍपल पाहिजे, पण आता इथं आपण पेरू घेऊया, कारण तो सारखा ऍपल मागत होता. तर इथं बघा हा पेरू घेतलाय. एक पेरू इथं 30 रुपयाला मिळतो. तो पेरू कट करून ह्याला तिखट मीठ लावून आम्ही घेतलं आणि आता गाडीत बसण्यासाठी निघालेलो आहे. तर छान असं हे त्रिमंदिर तुम्ही एकदा तरी बघायला जा. तर इथं बघा आपण आज इथं त्रिमंदिर पाहण्यासाठी गेलो होतो. तर मंदिर खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की त्रिमंदिराला भेट द्या. आणि आजचा जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.